कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सोलापूर आणि अक्कलकोट याच्यावरती दावा केलेला आहे. पुन्हा एकदा त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याकडे कसं बघताय? एक गोष्ट आहे की सीमा भागाकडे एवढ्या लाईटली बघता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. कारण सीमा भाग असा असतो की आपलं एक तत्त्व ठरलेलं होतं की ज्याला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जे होते त्यावेळेला की भाषा निहाय प्रांतरचना व्हावी हे सूत्र ठरलं आणि या सूत्राप्रमाणे 800पेक्षा जास्त मराठी स्पीकिंग जी खेडी आहेत ही सीमा भागामध्ये गेली आणि हा प्रश्न खूप काळ रेंगाळत राहिला. म्हणून नाहीतर या भागातून निवडून येणारे सर्वच्या सर्व आमदार 100% आमदार हे मराठी असायचे आणि जो वेळ काढला गेला त्याच्यामध्ये तो वेळ मुख्यतः बेळगाव हे त्या मराठी स्पीकिंग जी खेडी आहेत त्याच्याबरोबर महाराष्ट्रात यावं की नाही आणि त्याच्यावरून हा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित राहिला आणि म्हणून तो एवढा काळ रेंगाळला. नाहीतर हा प्रश्न कधीच सुटू शकला असता. परंतु आपण जर एकंदरीतच कर्नाटक राज्याची भूमिका बघितली तर त्यांनी त्या ठिकाणी विधानसौध बांधलेला आहे, म्हणजे उपराजधानीचा दौरा त्याला दर्जा दिलेला आहे आणि अशा रीतीने तो प्रश्न डायल्यूट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सोलापूरची कधीही मागणी नव्हती. एखाद्या वेळेला असं होतं की एखाद्या भागामध्ये पाणी पोचलं नाही आणि म्हणून तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला तुम्ही पाणी देत नसाल तर आम्ही कर्नाटकमध्ये जातो. तर ह्याचा अर्थ त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये जाण्याची मागणी केली असं होत नाही. माझ्याकडे दोडामार्ग नावाचा एक तालुका आहे, तिथं जर हेल्थ सर्व्हिसेस लागल्या तर गोव्यातल्या हेल्थ सर्व्हिसेस असतात. मग ज्याला तिथं नवीन मी हॉस्पिटल बांधणार होतो त्याला थोडासा विलंब होत होता. मग तिथली लोकं सुद्धा म्हणायची तुम्ही लवकर हॉस्पिटल बांधता की नाही सांगा, नाही तर आम्ही गोवा राज्यात जाण्याची मागणी करतो. असं होऊ शकतं, तिथला रस्ता खराब झाला त्यालाच असं म्हणायचे. परंतु याचा अर्थ त्यांना काही गोवा राज्यात जायचं असं बिलकुल नाही. प्रत्येकाला महाराष्ट्राचा अभिमान असतो. आणि दुसरी मला एकच गोष्ट सांगायची की आम्हीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ, त्यांनाही जाणीव करून देऊ की आम्ही कधीही असा अन्याय आमच्या भागातल्या लोकांवर व्हायला दिलेला नाही. आम्ही 10 भाषांमध्ये शिकवतो महाराष्ट्रामध्ये. तुम्ही दाखवा एवढं दुसरं राज्य कुठलं आहे की जो महाराष्ट्रामध्ये येतो त्याच्या भाषेचा आम्ही गौरव करतो आणि आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये शिकवतो, त्यांच्या शाळांमध्ये शिकवतो. तुमच्याकडे आज काय परिस्थिती आहे? तुमच्याकडे साधे 7-12 जर असले, तुम्ही दिल्लीला गेला तर दिल्लीला जे सायनेज बोर्ड असतात त्याच्यामध्ये पंजाबी भाषेमध्ये सुद्धा तो बोर्ड असतो, हिंदीमध्ये असतो आणि मराठीमध्ये असतो. याचं कारण असं आहे की पंजाब दिल्लीपासून एवढा जवळ आहे की त्याच्यामधले अनेक लोक पंजाबी बोलतात. मग त्यांच्या सोयीसाठी दिल्लीमध्ये जर पंजाबीमध्ये असू शकतं तर आमच्या मराठी भाषेमध्ये तिथं असलेले साईन बोर्ड ज्याच्यामध्ये कुठलं गाव आहे ते कळणार, गावाचं डिस्टन्स कळणार, ते मराठीमध्ये का नाही आहेत? तुम्ही कन्नडमध्ये लिहा ना, परंतु मराठीमध्ये का नाही आहेत हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही साधा एवढा न्याय देत नाही की शेतकऱ्याला जे 7-12 लागतो, स्वतःचा 7-12, माझा 7-12 मला वाचता येत नाही कारण तो कन्नडमध्ये असतो. तुम्ही ड्युअल लँग्वेजमध्ये करू शकला असताना, मग हे ड्युअल लँग्वेजमध्ये तुम्ही का केलं नाही याचं उत्तर खरं तर त्यांनी भारताच्या जनतेला दिलं पाहिजे. कारण हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रश्न असताना उगाच त्याला कुठेतरी लोकांचं लक्ष वेधून म्हणजे दुसरं काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी असे प्रयत्न करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की सामोपचारांनी आम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यामुळे आमची पहिली मागणी अशी राहील की तुम्ही ड्युअल लँग्वेजचा वापर आधी सुरू करा कर्नाटकामध्ये, आमच्या सीमा भागामध्ये. त्याला लोकांना थोडा तरी रिलीफ मिळेल, तो तुम्हाला अधिकार आहे. आम्ही जर त्या 800-850 खेड्यातल्या लोकांना महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट देतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या सुविधा देतो, तर तुम्ही साधी भाषेची सुविधा द्या ना त्यांना. एवढीसुद्धा तुम्ही देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही त्यांची मनं जिंकू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राचे 5 तुकडे शिंदे सरकारकडे. हे बघा संजय राऊत काय बोलतात ह्याच्याकडे आपण फारसं सिरियसली बघू नका अशी माझी नम्र विनंती आहे. अगोदर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार असं त्यांच्याकडे एकच मुद्दा होता. आता त्यांनी नवीन मुद्दा काढला कारण कर्नाटक काही भाग मागतंय, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे 5 तुकडे होणार. शेवटी सत्ता गेल्यानंतर मनुष्य काहीही बोलायला लागतो, तशी काहीशी स्थिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते काहीही विधान करत असतात. पण जहरी टीका केली आहे. मिंदे गटाचा स्वाभिमान आता शेण खायला गेला का अशा पद्धतीचे? नाही, त्यांच्या एवढं वाईट कोणी महाराष्ट्रामध्ये बोलू शकत नाही, ह्याला मी 100% हे आहे.
आता त्या वाईट भाषेबद्दल कोणी काय कॉमेंट करायचे, ते अत्यंत रिस्पेक्टेड असे संपादक आहेत. मराठी भाषेचा ज्यावेळेला आपण गौरव म्हणतो, मराठी भाषेबद्दल ज्यावेळेला आपण अभिमान मानतो, त्यावेळेला मराठी भाषेतले अत्यंत वाईट शब्द कसे वापरायचे हेच जर आपण महाराष्ट्राला दाखवत राहिलो तर तुम्हाला मराठी भाषेचा काय अभिमान आहे, हा सुद्धा मुळात प्रश्न आहे. आणि मला दुसरा एक या निमित्ताने खुलासा करायचा आहे. काल एक बातमी आली आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की काल आम्ही गेलो होतो शिर्डीला. मी आग्रहाने शिर्डीला घेऊन गेलो. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी साईबाबांचा भक्त आहे. आणि माझे एक मित्र आहेत कॅप्टन खरात म्हणून, आणि त्यांचं जे ईशानेश्वर मंदिर आहे त्याला शिंदे साहेबांनी तिथं गोशाळा व्हावी म्हणून एक देणगी दिलेली होती. तर त्यांची इच्छा होती की शिंदे साहेबांनी एकदा येऊन ईशानेश्वर मंदिरला भेट द्यावी आणि ते गोशाळेचं काम सुरू व्हायचं आहे त्यालाही त्यांनी भेट द्यावी. आता त्याच्यावरून असं आलेलं आहे की त्यांचा प्रोफेशन जर भविष्य सांगणं असेल तर भविष्य विचारायला मुख्यमंत्री ईशानेश्वर मंदिरमध्ये का जाणार, ते त्यांना बोलवून घेतलं असतं ना मुंबईला आणि आपलं भविष्य बघून घेतलं असतं. त्यामुळे काहीही बातम्या देणं हे खरं तर चुकीचं असतं. माझी एक विनंती आहे सर्वांनाच की शेवटी प्रत्येकाला पर्सनल आयुष्य असतं, त्याच्यामध्ये ते जर शिवभक्त असतील आणि त्यांनी खरोखर जर गोशाळेसाठी काहीतरी केलं असेल, आपल्या 10 मित्रांना फोन करून देणग्या द्या अमुक द्या असं जर सांगितलं असेल तर मग ते गोशाळेसाठी आहे. आणि प्रत्येक हिंदूला अभिमान पाहिजे गोशाळेचा, कारण आपले ती हिंदू संस्कृती आहे ज्याच्यामध्ये आपण गाईला माते समान मानतो. आणि अशी गोशाळा एक त्या ठिकाणी उभी राहत असताना मुख्यमंत्री महोदय त्याचा उल्लेखसुद्धा करत नाही की ह्या गोशाळेसाठी माझंसुद्धा फुलाची पाकळी त्या ठिकाणी हे आहे. मग त्या मुख्यमंत्र्यांचं खरं तर कौतुक झालं पाहिजे असं मला वाटतं. मुंबईमध्ये गोवरची साथ जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. आतापर्यंत 8 महिलांचं बळी गेलेलं आहे. कशा प्रकारे यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, काय काय योजना डोक्यात आहेत? एक गोष्ट अशी आहे म्हणजे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्या संदर्भातल्या मीटिंग घेतलेल्या आहे. मी मुंबईचा पालकमंत्री आहे म्हणून मी सुद्धा मीटिंग घेतलेल्या आहेत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलांना गोवरची लस ज्यांना दिलेली नव्हती, जे डेथ झाली त्याच्यामधलं एक मूल वगळता ज्यांना लस दिली नव्हती अशाच मुलांचा बळी गेलेला आहे. त्याच्यामुळे लस देण्याची एक मोठी मोहीम ही मुंबई कॉर्पोरेशनच्या वतीने राबवण्यात आली. केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की आता 6 महिने झालेल्या मुलालासुद्धा लस दिली गेली पाहिजे, कारण एक मुलगा जो हे झाला त्याला लस दिल्या असताना स्वतः झालेला होता. तर त्याची चौकशी होईल की तो प्रकार काय घडला, परंतु मुख्यतः लस दिले गेलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लस घेण्याच्या बाबतीत कोणीही दिरंगाई करू नये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची मोहीम चालू आहे, विशेषतः मोहीम चालू आहे मुंबईमध्ये, कारण मुंबईला याचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि महापालिकेने त्याच्यासाठी स्पेशल टीम नेमलेल्या आहेत. घरोघर जाऊन जागृती सुरू आहे. लवकरात लवकर लस जर टोचून घेतली तर आपली मुलं या साथीपासून वाचू शकतात. क्या कहेंगे गोवर का जो प्रभाव है मुंबई में बढ़ रहा है उसको किस तरह से आप हैंडल करने वाले सर? एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री येत असताना आंदोलन करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु साखर कारखाने चालले तर शेतकरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांचासुद्धा फायदा असतो. त्याच्यामुळे दोघांनी परस्पराशी बोलून एकामेकाच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. आणि मी ज्याला चौकशी केली त्याला कोल्हापूरला जाहीर करण्यात आलेला रेट हा सर्वाधिक होता आणि तो एकाच वेळेला देण्याचं सुद्धा तिथल्या कारखान्यांनी जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे वादाचा मुद्दा कुठला राहिलेला आहे असं मला स्वतःला वाटत नाही. शेवटी कुठेतरी ॲडजस्टमेंट करायला लागते, ती शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केली पाहिजे, कारण कारखाना जर चालू राहिला तरच शेतकरीसुद्धा जगणार आहे. कारण शेवटी ऊसाचं क्रशिंग व्हायला लागतं. आपण असं ह्या सीझनला अशी परिस्थिती येईल की सगळ्या ऊसाचं क्रशिंग होणार नाही आणि उशिरापर्यंत कारखाने चालू ठेवण्याचा कदाचित निर्णय हा शासनाला घ्यायला लागेल. अशा परिस्थितीमध्ये साखरेचं उत्पादन थांबवणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. मी या निमित्ताने राजू शेट्टी साहेबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की सामोपचाराने या प्रश्नाकडे बघावं. त्यांना जर राज्य सरकारकडे भेटायचं असेल, मी निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर त्यांची आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर गाठ घालून देईन. त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं आणि ही जी एक मुख्य उत्पन्नाचं स्तोत्र आहे पश्चिम महाराष्ट्राचं, उत्तर महाराष्ट्राचं, ते तसंच राहिलं पाहिजे तर शेतकरी सुखी राहू शकेल असं मला स्वतःला वाटतं. मला या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आज शिंदेसाहेबांचं आगमन होतं आहे. स्वतः ते ह्याच्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर आहेत आणि सिंधिया, मी शिंदे म्हटलं कारण महाराष्ट्रामध्ये शिंदे, पण त्यांना सिंधिया म्हटलं जातं, परंतु ज्योतिरादित्य सिंधियाजी हे मूळचे शिंदे आहेत आणि त्याच्यामुळे ते ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये येतात
त्याला मराठी माणसाला नेहमीच एक सुखाची झुळूक येते की ज्या लोकांनी अटकेपार महाराष्ट्राचा झेंडा नेला त्याच्यापैकी एक शिंदे कुटुंबीय म्हणजे आताचे सिंधिया कुटुंबीय हे होते आणि त्याच्यामुळे मराठीमध्ये बोलतात. आम्ही 4 ते 6 मराठी लोकांना एकत्र आणण्याचा एक कार्यक्रम हा मराठी भाषा विभागामार्फत घेतलेला आहे आणि मी त्यांना आजच भेटून सांगितलं. खरं तर मी दिल्लीला जाऊन त्यांना निमंत्रण देणार होतो, परंतु ही शाहू महाराजांच्या धर्तीची कृपा आहे की ते मला विमानामध्येच भेटले. त्यांना मी सांगितलं की आपण 4 तारीखला आलं पाहिजे आणि तंजावरपासून ते पानिपतपर्यंत जिथं जिथं मराठी साम्राज्य होतं तिथं तिथं असलेल्या मराठी माणसांना एकत्र आणून, एवढंच नाही तर जगभर जे मराठी लोक गेलेले आहेत त्यांना 4 ते 6 हे पहिलेच वर्ष. हा दरवर्षी मुंबईला हा कार्यक्रम होईल. यावर्षी परदेशातून येताना लोक कदाचित थोडी येऊ शकतील कारण त्यांच्या ट्रॅव्हलिंगचा वगैरे प्रॉब्लेम असतो, परंतु पुढच्या वर्षी फुल फ्लेज एक मराठी माणसाचा मेळावा, मराठी मूठ एकत्र केल्यानंतर काय असते त्याच्यामध्ये ताकद ही लोकांना दिसतील. मग त्याच्यामध्ये सिंधिया म्हणजे शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील, भोसले असतील. हा मराठी साम्राज्याचा इतिहास आहे आणि तो मराठी साम्राज्याचा इतिहास या कोल्हापूरच्या भूमीमध्ये जी छत्रपतींची भूमी आहे, छत्रपतींना मानणारे की छत्रपतींच्या गादीला मानून भले पेशवेने त्या ठिकाणी त्याला लीड केलं असेल, परंतु त्या ठिकाणी छत्रपतींचे सर्व ते शूर सरदार होते. दिल्लीचं तख्त जिंकून पानिपतला गेले, पानिपतला हरले नसते तर भारताचा इतिहास वेगळा असला असता. स्वतः सिंधिया घराण्याने म्हणजे शिंदेनी ब्रिटिशांबरोबर एकही लढाई हरलेली नाही आहेत. त्यांनी ब्रिटिशांना वारंवार पराभूत केलेलं होतं. एवढे शूर मराठा सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राज्य होते की ज्यांचं स्वतःचं नौदल होतं. ब्रिटिशांनासुद्धा पराभूत करण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये होती आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांना भारतातून कसं घालवायचं याच्यासाठी छत्रपतींचा वारसा जर चालू राहिला असता महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्यांचं राज्य चालू राहिलं असतं तर ते भारतभर पसरलं असतं आणि ब्रिटिशांना इथं शिरकावसुद्धा मिळाला नसता. ही वस्तुस्थिती आहे. पण सिंधिया आज येतात ते लोकसभेच्या निमित्ताने येत आहेत आणि 2 ज्या लोकसभेत येतात ते तुमच्या गटाचे खासदार येत आहेत. आमच्या गटाच्या खासदारांचा प्रचार त्यांना करायलाच लागेल ना. आम्ही युती आहोत, त्याच्यामुळे युतीचा प्रचार त्यांना करतील अशी माझी खात्री आहे. आणि त्याच्यामुळे हे बघा, दोन्ही पक्ष वाढले पाहिजेत. दोन्ही पक्ष वाढल्याशिवाय आमचा खासदार निवडून येणार नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही पक्ष वाढवणे हे त्यांचं काम आहे आणि मला वाटतं की त्यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो. काल मी एक प्रेस नोट काढलेली आहे की न्यू नाही, मेन राजाराम कॉलेज शिफ्ट होणार नाही. किती वेळा जाहीर करायचं सांगा? एकदा केलं, 2दा केलं, 3दा केलं. नाही, काल पत्रकार परिषद म्हणजे तुमच्याकडे सांगतो ते अधिकृत नाही का? मी मंत्री आहे. मंत्री जे जाहीर करतात ते अधिकृत असतं. मंत्री गव्हर्नमेंट असतात. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोल्हापूरला एका वैभवशाली शिखरावर न्यायचं आहे आणि ते नेत असताना एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो इथं येणारे पर्यटक हे सुद्धा आहेत. आणि विशेषतः कोल्हापूरला जसं उत्कृष्ट शाहू महाराजांचा वारसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, ताराराणीचा वारसा महाराणी ताराराणींचा वारसा आहे, त्याचप्रमाणे इथं असलेल्या सुंदर इमारती, इथं असलेली करवर निवासिनी अंबाबाई याचा वारसा आहे ज्याच्यासाठी भारतभरातून लोक इथं येतात. त्यांची सोयीसुविधा झाली पाहिजे. अनेक महिला मला भेटल्या, त्यांनी सांगितलं की साध्या टॉयलेटच्या सुविधा नाही आहेत. याच्यासाठी त्या भागातल्या सर्व शासकीय इमारतींना मी भेट दिलेलं होतं. कोणालाही कुठलं हॉटेल घालायचं नाही आणि मला इथं येऊन हॉटेल घालायची अजिबात इच्छा नाही. उलटं ही परंपरा जपली गेली पाहिजे. इथं जर शालिनी पॅलेस एवढं मोठं हॉटेल होतं ते बंद पडलं, ते आधी कशी सुरू करायचं हे माझी काळजी आहे आणि त्याच्यामुळे आणि नवीन हॉटेल मी कुठून घालायचा प्रयत्न करणार. शालिनी पॅलेस जरी सुरू झालं तरी पर्यटनाचा एक माइलस्टोन तो ठरणार आहे. त्याच्यामुळे जो प्रकार मला एकच सांगायचं आहे की आपण शाहू महाराजांचं नाव घेतो. आपली एकी ही विकासासाठी पाहिजे, निगेटिव्ह गोष्टींसाठी नाही. अनाऊन्स केल्यानंतर सो ऑफिशियल अनाऊन्समेंट केली नाही असं म्हणणं हे आपल्याला काहीतरी एक आंदोलन करण्यासाठी कारण मिळण्यासारखं आहे आणि ते शाहू महाराजांच्या ह्याच्यामध्ये बसत नाही, परंपरेमध्ये बसत नाही. कुठलं यात्री निवास? यात्री निवास हे बघा, आम्ही सर्व ज्या सरकारी कार्यालय आहेत ही आम्ही खाली केलेली आहेत. 30 तारीखपर्यंत तिथं जी होती एकंदर 18 कार्यालय होती, त्याच्यापैकी 11 कार्यालय ही अन्यत्र तयार झालेली आहे. त्यांच्या शिफ्टिंगचं काम झालेलं आहे. याची कोण चौकशीसुद्धा करत नाही. कुठे करणार म्हटलं तर ह्याची माहिती पाहिजे होती आणि मग आपल्या लक्षात येईल. आणि मी मेन राजारामला ज्यावेळेला भेट दिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं अनेक सुविधा आहेत आणि तिथं खरं तर ते हायस्कूल आहे
आणि तिथं ज्युनियर कॉलेज सुरू आहे. ज्युनियर कॉलेजला खूप चांगल्या सुविधा लागतात. तर ते मेन हायस्कूल आहे त्याच्यामधले विद्यार्थी कसे वाढवता येईल हे सुद्धा आम्ही बघू. आणि मेन हायस्कूल असेल हे त्या राजवाड्यामध्येच राहील, याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. परंतु ते वैभवशालीरित्या ते सुद्धा जसं आपण एखाद्या डून स्कूलमधली मुलं शिकतात तेवढ्या प्रकारे कोल्हापूरमधल्या मुलांनी शिकलं पाहिजे अशी माझी इच्छा असते. आणि म्हणून बघा मी निर्णय घेताना एका वेळेला घेतो. 60,000 शिक्षकांना एका वेळेला न्याय दिला. आपण बोलून काम होत नाही, काम करायला मनापासून मेहनत घ्यायला लागते. ती मेहनत मी या ठिकाणी घेणार. कारण मी ज्या वेळेला शपथ घेतली त्यानंतर अगोदर उदयनराजे, छत्रपती शाहू महाराज या सगळ्यांच्या मी भेटी घेतल्या, राजमातांची भेट घेतली, सगळ्यांना नमन केलं. कारण जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला मानतात ते या सगळ्या घराण्यांना मानतात. आणि असं घराण्यांना मानणारा मनुष्य हा कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. ज्या वेळेला मला जे करायचं असेल त्या वेळेला सर्व लोकांना विश्वासात घेऊन ते केलं जाईल. ज्याप्रमाणे मी याला भेट दिली त्याप्रमाणे आपल्याकडे जे मार्केट आहे समोर शेतकरी बाजार त्याला सुद्धा भेट दिलेली होती. ते सुद्धा भाड्याने घेण्याचा आमचा विचार चालू होता. त्यामुळे कुठे होणार याच्यासाठी अनेक पर्याय आम्ही शोधतोय. तोपर्यंत निदान टॉयलेट्स झाल्या पाहिजे, चेंजिंग रूम्स झाल्या पाहिजेत. ही तर बेसिक सुविधा आहे जी महालक्ष्मीसाठी झाली पाहिजे. नाहीतर महालक्ष्मीचा भक्त म्हणून मी कोल्हापुरामध्ये यायचं आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये काही करायचं नाही हे घडत नाही. ऐक लक्षात ठेवा, केवळ कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी करत नाही आहे, मुंबईच्या महालक्ष्मीसाठी पार्किंग करतोय, मुंबा देवीच्या मंदिरासाठी पार्किंग करतोय, त्याच्यानंतर सिद्धिविनायकसाठी पार्किंग करतोय. अनेक वर्ष जे स्वतःला मराठी म्हणवतात त्यांना साध्या ह्या मराठी माणसांच्या वैभवाची काळजीसुद्धा नव्हती. साधी पार्किंग त्या ठिकाणी करू शकले नाही. 25-25 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. आणि मग आम्ही हे करत असताना कुठेतरी टीका करायची. आम्हाला मिंदे म्हणायचो. आम्हाला खऱ्या अर्थाने अभिमान आहे बाळासाहेबांचा आणि म्हणून मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या ठिकाणी आहे तिथं काम आम्ही करतोय. तुम्ही ते काम का केलं नाही याची उत्तर आधी लोकांना द्या. जी लोक वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या याच्यातली आहेत विचारसरणीतली ते प्रत्येकजण तुम्हाला एकत्र वाटायला लागला. ज्यांनी रथयात्रा अडवली त्या राज्यामध्ये तुम्ही जाता आणि तुम्ही मराठी माणसाने तिथं लोटांगण घालावं याच्यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव दुसरं काहीच नाही. कारण ती हिंदूंची रथयात्रा होती जी राम मंदिरासाठी होती आणि ज्या राज्यामध्ये ही रथयात्रा अडवली गेली, ज्या माणसाने अडवली त्यांच्याच मुलाच्या समोर जाऊन तुम्ही जर लोटांगणं घालत असाल तर तुमची संस्कृती काय आहे, सत्तेपुढे तुम्ही किती लोटांगणं घातलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे. मराठी मनुष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा. पण शिंदे गटात गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि दीपक केसरकर स्वतः भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. हे बघा, सुषमा अंधारेंच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. कालपर्यंत ज्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, पवारसाहेबांसारखी सुंदर स्ट्रॅटेजी राजकारणामध्ये कोणी करू शकत नाही. राष्ट्रवादीने आपली एक महिला पाठवलेली आहे जिने आयुष्यभर हिंदू देवदेवतांना शिव्या घातलेल्या आहेत, बाळासाहेबांबद्दल वाईट बोललेल्या आहेत आणि त्यांना स्टेजवर आणणं ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव हे शिवसेनेचं नाही. ज्यांनी त्यांना हे स्टेजवर आणलेलं आहे त्यांना शिवसेना नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मला स्वतःला वाटतं. हिंदी में एक बात, गोवर की जो साथ है मुंबई में बहुत भारी मात्रा में फैली है, 8 बच्चों की मौत हो चुकी है, किस तरह के इलाज किए जाएंगे? देखिए, ये जो मौतें हुई थी ये इनिशियली हुई थी और उसमें से ऐसे हमें पाया गया कि जिन्होंने टीका नहीं लिया था, वैक्सीनेशन नहीं लिया था, वही उसके शिकार हुए हैं. तो इसके बारे में हमें ये सोचना चाहिए कि टीकाकरण करना चाहिए. तो एक बड़ी मुहिम चलाई जा रही है मुंबई में जिसमें से बहुत सारा टीकाकरण अभी पूरा हो गया है. और कुछ ऐसे समाज थे जिन्होंने टीका लगाने में उन्होंने ऐसे बोला जाता था कि टीका नहीं लेना चाहिए. वहाँ पे भी जो धर्मगुरु है उनको ये एहसास हो गया कि ये टीका करना ज़रूरी है, तो उन्होंने भी बहुत सारा सहयोग दिया कि ये टीकाकरण हो जाए. इसलिए बहुत जल्दी टीकाकरण हो गया. और एक सेंटर ने भी एक क्योंकि इसमें से जब पहली मौतें हुई तो उसमें सिर्फ एक छोटा बच्चा ऐसा था जिसको टीका हुआ था, बाकी सब लड़के ऐसे थे जिनको टीका नहीं हुआ था. तो इसलिए ये भी डिसीजन लिया गया कि 6 महीने के बाद टीका लगाया जाएगा और उसकी भी मुहिम ली जाएगी और गोवर के साथ जल्द ही काबू में ली जाएगी. त्याला कसं शिक्षा झाली तुम्ही बघितलेली आहे, किती वेळा. हे बघा, बडतर्फ करताना त्याला नियम आहेत. कोणी कोर्टामध्ये जाऊन सुटू शकतो, त्याच्यावर आरोपपत्र करायला लागतं आणि अगोदर त्यांना हे केलं जातं म्हणजे सस्पेंड केलं जातं आणि त्याच्यानंतर एन्क्वायरी होते आणि त्याच्यानंतर त्याला डिसमिस केलं जातं. पण एवढ्या फास्ट
पहिल्याच दिवशी मी त्याची बदली करायला लावली. दुसऱ्या दिवशी तो बदलीवर असताना त्याला सस्पेंड करायला लावलं आणि त्याचं ज्याला त्याच्यावर चार्जेस सिद्ध होईल एवढंच नाही तर मी त्याच दिवशी एसपींशी बोललो, त्याच्यावर केसेस दाखल करायला सांगितल्या. कोणीही असा शिक्षक हा आपल्या वडिलांसारखा असतो मुलांच्या, त्यांनी जर असं गैरवर्तन मुलींशी केलं, कुठलाही शिक्षक तो असून दे, त्याला माफ केलं जाणार नाही महाराष्ट्रात. सर, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही सगळ्यात महत्त्वाची आहे, पण कोल्हापुरात खून, मारामाऱ्या, दरोडा, मोक्का अंतर्गत पोलिसांनी प्रस्ताव दाखल केला होता. त्या व्यक्तीचे फोटो आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो 2 दिवस झळकत होते. पोलीस विभाग पूर्णपणे झोपलेलं होतं का काय नेमकं? कारण आपण पाहिलं की पुण्यामध्ये लावले किंवा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, कारवाई झालेली आहे, कोल्हापुरात मात्र ते दिसलेलं नाही. असं होतं की लोकांनी एक विचार केला पाहिजे की आपण अभिनंदन करताना आपण कोण आहे याचा विचार केला पाहिजे. आपण कोणाचं अभिनंदन करतोय? आणि आमच्या कार्यकर्त्यांना काल रात्रीच माझी चर्चा झालेली आहे, ताबडतोब ते सगळे बोर्ड उतरवण्यात आलेले आहेत. कारण हे कधीही सहन केलं जाणार नाही की क्रिमिनल एलिमेंट हे कधीही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला सुद्धा येऊ दिले जाणार नाहीत. याबाबत मुख्यमंत्री महोदय अतिशय ठाम आहेत, म्हणून रात्रीच्या रात्री सगळे बोर्ड उतरायला लावले. ज्यावेळेला ही मॅटर माझ्याकडे आपण एक गोष्ट अशी आहे, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत होती. आपण निश्चितपणे सांगतो की या संदर्भात काल संध्याकाळी मला ज्या वेळेला एसपींचा फोन आला, त्याला एसपींचा फोन आला होता, म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोलीस यंत्रणा झोपलेली नव्हती. एसपीने स्वतः फोन केला की असं मॅटर झालेलं आहे. पण आपण पोलीस डिपार्टमेंटपेक्षा फास्ट असता, त्यामुळे तुमच्याकडे बातम्या अधिक झळकल्या लगेच. चौकामध्ये पोस्टर्स लावले होते. नाही, मला आता वेळेची मलिन झाली असं वाटत नाही का आपल्याला? आम्ही ताबडतोब बोर्ड उतरवायला लागले. अजूनही कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पोस्टर्स आहेत, आत्ता देखील आपण पाहिलं तर आहेत. ते उतरवले जातील. याच्या पुढे अशी घटना घडता कामा नये या संदर्भात कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं जाईल, एवढी मी आपल्याला खात्री देतो. महापालिकेचा प्रचार करण्यासाठी मुंबईत बाहेर पडतात. नाही, चांगलं आहे ना. बघा, शिवसेना आता फक्त कुटुंबापुरती राहिलेली आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक घटनाकाने उतरलंच पाहिजे त्याच्यामध्ये. कारण एक मुख्यमंत्री, एक मंत्री, आता कदाचित त्यांचं टार्गेट 2 मंत्र्यांचं असेल, म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 मंत्र्यांचं असं सुद्धा असू शकतं, काय सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे तेजस्वी अतिशय चांगले असं एक निसर्गाबद्दल प्रेम असलेली व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण पॉलिटिक्समध्ये ज्याला असं घडतं त्याला आपल्याला आपली बाजू मांडायलाच लागतं. त्यांना हर्ट करणं हा माझा हेतू नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुटुंबाचं राजकारण कुठपर्यंत करायचं ह्याला एक मर्यादा असते. ती मर्यादासुद्धा तुम्ही ओलांडायला लागला. आणि एक असा सायंटिस्ट की ज्याच्याकडून पुढे महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा आहेत की ते निसर्गाचं, पर्यावरणाचं रक्षण करतील, निसर्गाचं रक्षण करतील, तिथं असलेल्या बायोडायव्हर्सिटीबद्दल वेगवेगळे प्रयोग करतील. पण त्यांनासुद्धा राजकारणामध्ये ओढलं तर मग चांगली लोक आणि मागे शिल्लक राहण्याने चांगलं काम करायला. त्याच्यामुळे एका चांगल्या माणसाला राजकारणात ओढलं गेलं एवढं सांगतात. माझं काय त्या कुटुंबाशी एवढं जवळीक नाही राहिलेली की मी ॲडवाईस करू शकतो, परंतु ॲडवाईस केलं असतं तर मी त्यांना सांगितलं असतं की तुम्हाला एवढी जर पर्यावरणाची आवड आहे तर एक चांगली व्यक्ती तुम्ही पर्यावरणासाठी बाजूला ठेवायला पाहिजे होतं, त्यांना राजकारणात ओढायला नको होतं. सर, सगळे तुम्ही गुवाहाटीला जाणार आहे, काय नेमकी रूपरेषा असणार? आता सुद्धा बघा की आम्ही देवभक्त आहोत, बरोबर. हिंदुत्व हे तर आम्ही मानतो. हिंदुत्व म्हणजे फक्त देवदेवता नाही, या हिंदुस्थानवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक म्हणजे हिंदू. परंतु त्याच्याचबरोबर आमच्या धर्माचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. ज्या ठिकाणी आम्ही राहिलो त्याच्यामध्ये अनेक वेळेला आमच्या मनामध्ये संभ्रम होता की ज्या लोकांवर आम्ही एवढं प्रेम करतो त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि आम्हाला इथं यायला लागलं. त्यावेळेला आम्हाला जे काय मनोबळ मिळालेलं असेल ते तिथल्या देवदेवतांनी दिलं होतं. त्यांची आशीर्वाद घेऊन आम्ही मुंबईत आलो. आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची डोकी कापण्यात येईल, तुमचे मर्डर करण्यात येईल, अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. पण ते आपल्याला माहिती आहे की भारताच्या शक्तिपीठापैकी एक हे आसाममध्ये आहे, गुवाहाटीला आहे. आणि त्याच्यामुळे त्या मातेच्या दर्शनाला आम्ही पुन्हा जाणं याच्यामध्ये काहीही चुकीचं आहे असं आम्हाला स्वतःला वाटत नाही. आमच्याबद्दल जो खोटा प्रचार चाललेला आहे त्या खोटा प्रचार मोडून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची शक्ती ही आम्हाला देवी देईल याची आम्हाला खात्री आहे. कोल्हापूरसाठी चांगले प्लॅनिंग तुमच्याकडे सर आहेत, पण जयप्रभा स्टुडिओसाठी तुम्ही काय नियोजन केलं का? कारण राजेश क्षीरसागरांच्या मुलांनाच त्यामध्ये दखला मारला, काय सांगा? एक गोष्ट अशी आहे की बघा, जयप्रभा स्टुडिओची जागा ही खाजगी होती हा तुम्हाला सगळ्यांना विषय माहिती आहे. नवीन चित्रनगरी कोल्हापूरला झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या चित्रनगरीचा विकास कसा करता येईल याच्यासाठी आपण निश्चितपणे काम करू. आणि दुसरी एक जबाबदारी मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागितलेली आहे, जी मला मिळेल की नाही मला माहिती नाही, परंतु माझा मराठी भाषा विभाग आहे. मराठी भाषा विभागावरच
बेळगावची जबाबदारी द्यावी त्यांच्या लोकांना सुविधा देण्यापुरती. कारण आमचं एक डिपार्टमेंट आहे छोटंसं, आणि ते छोटंसं डिपार्टमेंट आहे, ते कोणाच्या लक्षातच येत नाही. मराठी भाषेबरोबर ते जर डिपार्टमेंट जोडलं तर मराठी लोकांना न्याय देण्याची थोडंसं मलासुद्धा संधी मिळू शकेल असं मला वाटतं. मी विनंती केली आहे, मुख्यमंत्री मान्य करतात, उपमुख्यमंत्री मला माहिती नाही, पण मला स्वतःला मराठी माणसाचा अभिमान आहे, सीमा प्रश्नाबद्दल आस्था आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होणार नाही तोपर्यंत मराठी माणसाला न्याय तरी देण्याचं काम हे आम्ही केलं. मराठी भाषेबद्दल, मराठी माणसांबद्दल आपल्याला आस्था आहे. त्याच दरम्यान आता कर्नाटकचा विषय निघाला. कर्नाटकचं भवन कनेरी मठावरती या ठिकाणी होणार आहे. सरकारला त्याच्याबरोबर काय चर्चा झालेली आहे? कारण कर्नाटक सरकारनं ते घोषित केलेलं आहे. त्यांनी असं केलं तरी काही चुकीचं असं मला स्वतःला वाटत नाही, कारण सोलापूरला मूळचा काडसिद्धेश्वरचा मठ आहे. त्याच्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन का घ्यावं? आमचं स्वतःचं महाराष्ट्र भवन हे तिरुपतीला होतं आहे, मग त्यांनी आम्हाला तिरुपतीमध्ये जागा दिली महाराष्ट्राच्या लोकांसाठी, तर आम्ही जी प्रार्थना स्थळं असतात त्यांच्याबद्दल आम्ही हा भेदभाव मानत नाही, किंवा कर्नाटकाला आम्ही आमचा शत्रू बिलकुल मानत नाही. कारण निम्म कर्नाटक हे मुंबई जे हे होतं प्रॉव्हिन्स होतं त्याचा भाग होता, म्हैसूरपर्यंतचा भाग हा संपूर्णपणे बॉम्बे प्रॉव्हिन्स होता. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचाच एक भाऊ वेगळा झालेला आहे, परंतु तो भाऊ हट्टी आहे, आमचं आम्हाला देत नाही, त्याच्यामुळे त्या भावाबरोबर आमचं भांडण नाही, एवढंच आहे. काय त्यांनी सांगितलं तर निश्चितपणे, आणि बेळगावच्या लोकांनी अभिमानाने तिथे बेंगलोरला जावं आणि त्या महाराष्ट्र भवनमध्ये राहावं. त्यांनी फक्त जागा द्यावी, आम्ही ताबडतोब महाराष्ट्र भवन उभं करू.